नमस्कार मित्रांनो, मी सुशांत आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येतो आहे आणि आज आपण चाललो एकविरेला. अचानक भयानक असा प्लॅन बनला आहे आणि फायनल जातो आपण एकविरेला. म्हणजे गेलो आपण आणि आधी पण व्हिडिओ नाही बनवला. आज व्हिडिओ बनवूया. आणि आपल्या गाडी पण रेडी तिथे 2 गाड्या घेऊन जातो आपण. मित्र येतात सोबत आणि काय नाही, कचरा इग्नोर करा, बाकी काय नाही. आणि पावसाचा मोसम झालं आहे, ढग काले झालेत. काय म्हणजे सगळं थोडंसं आला, परत काय पडलंच नाही. तर बघूया, चला. तर मित्रांनो, 5 वाजले आता आणि आता आपण निघालोय, हायवेला लागलोय. आपण पनवेल मार्गे जाणार आहोत आणि ती एक पुढे चालली आपली गाडी आणि ही एक आपली गाडी, अजून एक येते वाटते आपली गाडी. हे 3 गाड्या बहुतेक होतील. आता बघूया, सनसेट बघायचा होता आपल्याला. भेटतोय का नाही तो मोठा प्रॉब्लेम झालाय, का उशीर झाला निघाला. तर चला जाऊया. आणि फर्स्ट टाइम आपण आपली गाडी घेऊन जातोय एकविरेला, खूप छान वाटतंय. आणि हाय गाईज, सो मित्रांनो, आपला फर्स्ट ब्लॉग मोठा ब्लॉग असा येणार आहे आपल्या चॅनलवरती. आई एकविरा मंदिर. हे मंदिर लोणावळ्या मध्ये असल्यामुळे मुंबईपासून 107 किलोमीटर आणि पुणेपासून 60 किलोमीटर एवढं अंतर आहे. आम्हाला पूर्णपणे कल्पना नव्हती की पुढे जाऊन आमच्यासोबत असं घडेल, म्हणजेच की पाऊस पडेल असं. तर मित्रांनो, पाऊस पण आलेला आहे आणि खूप मजा येते. गाडी चालू बघा आणि 5:30 झाली, जरा उशीर झाला. आपली तिसरी गाडी येणार होती ना, ती थोडी उशिरा आली. फायनली आपला पाऊस भेटलाय लोणावळ्याला जाताना. सो गायचा मी आता पनवेलच्या मार्गावरती आहोत आणि फक्त 5 मिनिटं पाऊस पडला आणि इथं पाणी पण भरलं. आमची एक 2 गाड्या कुठे ते आम्हाला माहिती नाही. पुढे एका पार्टी ते माहिती नाही का आम्ही पुढे होगा ते पार्टी आहेत का, ते पुढे का आम्ही पार्टी, काही पत्ता नाही. आई ग. सो मी काय जास्त रिस्क घेत नाही, रस्त्यावरून जातो. आणि खड्डे पण खूप असतात आणि पाऊस धबाधबा पडतोय, धबा कसा तरी पडतोय, पण पडतोय. त्यामुळे आता सो गाईज, बस आता एवढं सांगतो. त्याचा फोन भिजला मला तर तुम्हाला ते पण नाही बघा भेटायचं. ओके. सो गाईज, काय बोलू मला समजा, खूप पाऊस पडतोय. सगळं खूप मी तर आता भिजलोय. माझी फक्त पाटण. सो मित्रांनो बघा, पाऊस बघा, बेकार पाऊस. पहिला पाऊस भेटला, भिजवलो खूप, दुखून आलंय खूप बघा. आता इथे 2 रस्ते फुटतात, कुठे जायचंय का मला माहिती नाही. तो पार्टी दे हमको लगा पुढे गए. सो गाइस चलो, लो ब्लॉक पकड़ो. सो गाईज, आपल्याला एक गाडी भेटली आणि दुसरी गाडी येते वाटतं. तर चला, एक भेटले, एकीच्या जीवा जाऊ आपल्याला माहिती नाही. म्हणजे मी गेलोय एकविरेला, पण ट्रेन मधून गेलोय. रोडनी फर्स्ट टाइम जातोय. आणि आता जर आपल्याला टाइम भेटला तर आपण खंडाला घाटाचा व्ह्यू बघूया.
हे पुढे नको घेऊ आता. तो काही समोर एक किल्ला आहे. तो कोणता किल्ला आहे ते मला नाही माहिती. मी आता पनवेल मार्गावरती आहे. तुम्हाला माहिती असेल तर मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा कोणता किल्ला आहे तो. तो एक गाडी आपल्याला भेटली. सगळी जण आपण भेटलो. खूप वाईट परिस्थिती. लोणावळा 43 किलोमीटर, खोपोली 27 किलोमीटर, पुणे 106 किलोमीटर. तुम्हाला भिजून कसं वाटतंय? दुःख खूप आहे. आज पाऊस पडणार आहे खूप असं वाटते. आणि माईक आपला भिजलाय तर कसा आवाज येतोय तर मला पण नाही माहिती. आवाज चांगला येत असलं तर टाकेल, नाही तर मग दुसरा आवाज मला रेकॉर्ड करून टाकायला लागेल. काय विषय नाही, टाकूया तुमच्यासाठी काय पण. फक्त तुम्ही भावाला सपोर्ट नाही कर, सपोर्ट करा भावाला. भावाला सपोर्टची गरज आहे तुमच्या. आई मी येते ग ठाकले गावाला. आई मी येते ग त्या ठाकले गावाला. आता आपण नाश्ता बिस्ता सर्व केलं आणि 7 वाजलेत होता. आता आपण पुढचा प्रवास करूया. आता इकडे पाऊसच नाही या साईडला. तर आपण पुढचा प्रवास. सो मित्रांनो, इथं आपला घाट आता चालू होतोय, खंडाला घाटचा. इथं आता घाट चालू होईल, तर घाटाची मजा घ्या. चला. गियाचा नादच तुला मित्रांनो, गियाचा नादच नाही करायचं. अभी वाट्या आहे का ना, वळणा की वाट्या आहे का? झाडे येतील का मध्ये? झाडी येईल का? झाडी. ओके ओके. गाईच पुढे देवाचं मंदिर आहे, तिथे पाय पडूया आणि निघूया पुढे. सो गाईच आता आपण खंडाला घाटामध्ये आहोत आणि सो मित्रांनो, आता आम्ही पोचलो. 8:20 झालेत आणि आता आम्ही वरती चढायला सुरुवात केली. आम्ही डायरेक्ट वरती आलो, खाली नाही गेलो. खाली नंतर जाऊया. थंडी लागते खूप. चला पटापट जाऊया. काय आवाज नाही आला? मित्रांनो 5 मिनिटं राहिली, खूप उशीर झाला आपल्याला. बघूया नशिबात दर्शन आहे का. चल आलो जस्ट आलो. मित्रांनो, या आहेत केवज म्हणजे लेण्या आहेत. एकविरायचे तिथे पांडवांनी कोरलेले असलेले लेणे. सो मित्रांनो, दर्शन झालं पण बाहेरून झालं. आपल्याला थोडासा उशीर झाला, 5 मिनिटं आपण उशिरा पोचलो. दर्शन झालं बाहेरच झालं. आतमध्ये गाभाऱ्यात नाही जाऊन दिलं आपल्याला, म्हणजे तो टाइमच आहे तो, त्याच्यामुळे बंद केलं त्याने. काय नाही, पण दर्शन व्यवस्थित झालं, खूप मजा आली. आई माऊलीचा वधू. सो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.